स्वामी समर्थ। शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं गावठी कोंबड्याचं चुलीवरचं चिकन कसं बनवायचं आईच्या हातचं। आता मी पुन्हा गावठी कोंबड्याचं चिकन करणार आहे मातीच्या भांड्यामध्ये। तर ते कसं करायचं ते पाहूया। आणि बघा माझ्या पाठीमागे काय कलाकृती कुणी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चला जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। चिकन बनवण्यासाठी इथे मी लोखंडी भांड्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे। वाटण कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा। त्यानंतर इथे मी 2 भांडी ठेवलीत मातीची, एक चिकन सुक्का बनवण्यासाठी आणि एक चिकन रस्सा बनवण्यासाठी। त्यामध्ये तेल गरम केले आहे, एक छोटा कांदा बारीक चिरलेला, आलं लसूण पेस्ट आणि एक डहाळी कढीपत्ता टाकला आहे। फोडणी आहे ती छान खमंग परतून झाली की मग ह्यामध्ये टाकायचा एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही आवडत असेल नाही टाकला ते चालेल। टोमॅटोला छान रस सुटला की मग यामध्ये टाकूया आपण मालवणी मसाला। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाणी टाकायचं आहे, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान उकळी येऊस्तोवर शिजू द्यायचं आहे। पाहू शकता छान उकळी आलेली आहे। आता हे जे सूप बनलेलं आहे ना, हे तुम्ही मोठ्यांनी जरी पिलं ना तरी खूप म्हणजे सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल ना ते एकदम मस्त मोकळं होतं। आणि आता थंडीचे दिवस आहे, नक्की करून पहा। लहान मुलांना द्यायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये फक्त हळद आणि मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आहे। आणि तो जो सूप बनतो ना तो लहान मुलांना दिला ना तरी पण त्यांचा सगळा खोकला कफ झाला असेल तो मोकळा होतो। आता याला उकळी आली आहे छान, तर मग ह्यामध्ये टाकूया आपण जे मगाशी वाटण केलं होतं ते टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मीडियम गॅसवरती छान उकळी येऊस्तोवर ते आपल्याला शिजून घ्यायचं। आणि पाहू शकता आपलं चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा दोन्ही रेडी आहे। एका साईडला आपल्या तांदळाच्या गरमागरम भाकऱ्यासुद्धा रेडी आहे। तर बघू शकता तुमच्याशी बोलता बोलता आपली भाकरी, भात, चिकन रस्सा आणि चिकन सुक्कं रेडी आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा। एन्जॉय।